नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात स्वागत. प्रत्येक माणूस केवळ तळहातावर नाही तर आपल्या कर्तृत्वाने आपलं भविष्य रेखाटत असतो. नशिबाच्या संधीवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या यशानं सगळं असं म्हणतं झाकुळत असतं. फक्त त्याचं कर्तृत्व, त्याचं यश हे कधी त्याच्यापुरतं मर्यादित असतं, कधी त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं, तर कधी सगळ्यांनी लक्ष वेधून घेणार असतं. अशाच एका माणसाबद्दल, अशाच एका उद्योग समूहाबद्दल, अशाच एका व्यवसायाच्या नव्या गाथेबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत नितीन आकटे. नितीन, स्वागत आपलं. खरं तर नितीन आकटे नाव केवळ एका व्यावसायिक म्हणून नाहीये, तर एका दर्जासाठी ओळखलं जातं. कांदिवलीच्या बाहेरचं सौभाग्य पार्क, सौभाग्य डेकोरेटर हे नाव जोडलं गेलंय. अर्थ त्याला कारणही तसंच आहे. साधारणपणे 1967 साली आलेले रामकृष्ण आकटे सर असतील, त्यांनी दिलेली जी यशाची मुहूर्तमेढ होती, आज तेवढ्या दिमागात तुम्ही पुढे नेताय. खरं तर कसा सुरू झाला? कारण कोकणातलं एक सुखवस्तू कुटुंब मुंबईत येतं काय, आणि फार मोठा व्यवसायाचा डोलारा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशाची आणि व्यावसायिक दृष्ट्या गुणवत्तेची हमी देणारं नाव म्हणजे आकटे कुटुंबीय झालंय. कसं वाटतं आणि कसा होता हा प्रवास? प्रवास तर खूप कठीण होता. जेव्हा वडिलांनी केलं असेल तर त्यांनाच माहिती की कोणत्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराला देता देता ते कसे आले इथपर्यंत. खरं म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांना बघूनच आम्ही हा निर्णय घेतला होता की मला दुसरं काय नाही, कॅटरिंग आणि डेकोरेशनच आहे. त्यांचं मूळ बिझनेस हा कॅटरिंगचाच आहे आणि इतकं त्यांचं म्हणजे परिश्रम घेतलेलं आहे ना त्यांनी की आम्हाला वाढवायचं पण आहे. आम्ही टोटल 5 भावंड आहेत, तर त्यांनी पुष्कळ म्हणजे मेहनत घेऊन बिझनेस पुढे केलेला आहे आणि ते गावावरनं इथपर्यंत आले. मुंबई आज त्यांचं चांगलं नाव आहे मुंबईमध्ये. मला उलट आता असं वाटतंय की मला मुंबई नाही, पूर्ण महाराष्ट्रभर नाव व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आणि होणार ते, आणि हळूहळू चाललंच आहे. व्हायलाच हवं. त्यासाठी शुभेच्छा आहे. खरं तर कोकणातला माणूस म्हटलं की त्याला एक सजवण्याची, देखणेपणाची, त्याला एक रंगाची जाण असते. पण तुम्ही त्या पद्धतीनं कसं तुमच्या दैनंदिन जगण्यात, आयुष्यात, नोकरीत कसा वापर करता, त्याच्यावर तुमच्या व्यावसायिक यशाची गणितं बांधलेली असतात. रामकृष्णजी हा व्यवसाय सुरुवात करताना डेकोरेटर्स म्हणून एक छान नाव सजवलं, कमवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅटरर्स व्यवसाय. आज या व्यवसायातली स्पर्धा वाढते. काय सांगाल या व्यवसायातल्या स्पर्धेबद्दल आणि या स्पर्धेत तुमचं असलेलं बळकट स्थानाबद्दल? किती जरी स्पर्धा असेल या क्षेत्रात तरी माझं असं म्हणणं आहे ना की आपले जे क्लायंट्स आहेत ते जर आपण चांगलं त्यांना जेवण दिलं, चांगलं जर चविष्ट जेवण दिलं, तर ते जसं आम्ही देतो तसं ते कुठेही जाणार नाहीत आपल्याला सोडून. आम्ही जरी गावी जरी असेल तरी ते आमच्या मुंबईत यायची वाट बघतात. आमच्या ऑफिसमध्ये जर आम्ही सांगितलं की एक आठवडा आम्ही नाहीये, तरी ते डिसिजन असं नाही घेत की आम्ही दुसऱ्याला कोणातरी काम देतोय, कारण की ते पहिलं ऐकलेलं असतं आमच्याबद्दल किंवा घरचं एक कार्य झालेलं असतं आणि तो पूर्ण जे काही कार्य त्यांचं आम्ही करतो, फंक्शन पूर्ण दिवसाची, म्हणजे आमचं असंच असतं म्हणणं. बाबांचं एक सांगणं आहे की ज्या दिवशी लग्न आहे तर असं समजा की आपणच मुलीकडचे लोक आहोत आणि ते दोन्ही परिवार आपल्या घरी येत आहेत, आपल्यावर येत आहेत. तर ते चहा पाण्यापासून काही जरी कागदोपत्री काही लिहिलं नसेल की बाबा या वेळेला आता लिंबू सरबत द्यायचंय, ते ठरलं नसेल, पण ते तुम्ही द्या. आणि त्याच्यामुळे मग ते आमच्याकडे ते कस्टमर कायम राहतात आणि आम्ही ते त्या दिवशी असं त्यांचं हे नाही की आम्ही ही ठरलेली. याला खरं म्हणतात कोकणातल्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा व्यवसाय. कोकणात अशीच गंमत असते की एखाद्या माणसानं जर समजा निवास आणि न्याहारी घाली, त्याच्यात पैसे किती मिळतात ते महत्वाचं असतं, त्याला समाधान किती मिळतं या आशीर्वादाच्या 2 शब्दावर जगणारी आपण माणसं असतो. व्यावसायिकता, उद्योजकता असं म्हटलं ना की कसं म्हटलं जातं की तुम्ही इथे नाती, भावना, सुखदुःख बाजूला ठेवून फक्त व्यवसाय करायचा आणि तो व्यवसाय करता तो श्रीमंत, असं एक पारंपरिक सूत्र आहे. तुमचं सूत्र काय आहे? या सगळ्यात व्यवसाय कसा करावा आणि या व्यवसायात समाधान कितपत महत्वाचं असतं? नो डाऊट पैसा तर ह्याच्यात भरपूर मिळतो, चांगलाच मिळतो, पण दुसरं एक असं असतं की आम्ही प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणतरी फंक्शनमध्ये असतो, कायमच्या लग्नसरीमध्ये असतो, तर ते एक आनंदच वेगळा आहे. क्वचित सगळ्या जे या क्षेत्रात नाही आहेत ते ना घरी पत्रिका आली, बोलावणं आलं, इन्व्हिटेशन आलं, तेव्हाच ते बिझनेस म्हणजे लग्नात जात असतात. आम्ही रोज असतो त्याच्यात, रोज त्या लग्नसरीच्या ह्याच्यात असून आम्हाला खूप आनंद वाटतो आणि बिझनेस, पैसा पण मिळतो आणि ही आनंद पण मिळतो.
याच्यासारखं म्हणजे एक सांगण्याचं उत्तर म्हणजे रोज आमची पिकनिक किंवा रोज आमचं फंक्शन असं घरीच फंक्शन असल्यासारखं असतं. नाही, अशा माणसांना भेटलं की वैयक्तिक आनंद का होतो माहिती आहे? ही माणसं व्यवसायात आनंद शोधत असतात आणि आनंद शोधतात म्हणून पैसाही खऱ्या अर्थानं त्या पैशाला लक्ष्मी म्हणावी अशी ही सगळी गोष्ट आहे. येतानाची एक गोष्ट सांगतो. आता येताना मला ट्रॅफिकमध्ये एक ट्रक दिसला होता आणि त्या ट्रकच्या मागे एक सुंदर वाक्य लिहिलं होतं की ईश्वर अल्लाह तेरो नाम मुंबई में है सबको काम. ही गोष्ट कितपत खरी आहे? मुंबईत आज बेकारांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. खरं तर मुंबई काम देणाऱ्या प्रत्येकाला हे शहर आहे, पण आज खऱ्या अर्थानं काम आणि समाधान आणि पैसा हवा असेल तर आपण गावाकडे जाऊन स्वतःचा उद्योगधंदा किंवा जसा आपण मुंबईत केला स्वतःचा उद्योगधंदा, नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योगधंदा ही आजची गरज बनली आहे का या सगळ्या जगण्यात? नाही, हे खरं आहे. आपण नोकरीपेक्षा कायम धंदाच करावा. कोणताही असो, तो छोटा जरी असेल तर तो व्यवसायच असावा, असं म्हणजे आमचं एक पहिल्यापासून मत आहे. बाबांनी पण आम्हाला जेव्हा सांगितलं की बाबा आता हा बिझनेस आहे, तू करणार की नाही हे विचारलं, मी लगेच बोललो बाबा याच्यात काही प्रश्नच नाही आणि तुमचं हे जे तुम्ही एवढ्या वर्षापासून करत आलात त्याला कुठच्या कुठे नेईन हे प्रामाणिकपणेनेच तुमच्यासारखंच हे करणार सगळं आतापर्यंत आणि तसंच आता प्रयत्न चालू आहेत. आम्ही सांगितलं आता मुंबईभर तर आमचा बिझनेस आहे, हा कोकणापर्यंत आम्ही नेणार आहे. म्हणजे तिथून बाबा आले इथे मुंबईला, आता सगळं व्यवस्थित आहे. आता आमचं काहीतरी कर्तव्य आहे की तिकडच्या लोकांना म्हणजे हे सगळं कळावं आणि ते मुंबईसारखी टेस्ट, मुंबईसारखी सजावट ही सगळी तिथपर्यंत न्यावी. नक्कीच, हे छान आहे खूप. म्हणजे रामकृष्णांनी आकटेना मुंबईत आणलं आणि आकटे आता पुन्हा रामकृष्णांचा व्यवसाय पुन्हा लांजासह कोकणात नेत आहेत. कॅटरर्स व्यवसाय पाहिला की त्यात मनामध्ये एक भीती असते व्यावसायिक म्हणून की जेवण आवडेल की नाही किंवा त्यातली चव जमेल का नाही. कारण ज्यावेळी प्रश्न क्वांटिटीचा येतो त्यावेळी त्यात क्वालिटी मेंटेन करणं हे फार मोठं जड असतं. हे सगळं आव्हान एक कॅटरर्स म्हणून, डेकोरेटर्स म्हणून कसं स्वीकारता आणि दरवेळेला त्यातला दर्जा सांभाळताना प्रतिष्ठा कशी जोपासली जाते? नाही, अर्थातच खरं आहे की जेव्हा आपण कॅटरिंगच्या व्यवसाय असतो ते लग्नाचं एक बंधन असतं की आम्हाला आता 500 ते 1000 लोक नेहमीच येतात, ते चव घेणार, ती त्यांना आवडली पाहिजे किंवा ते काय म्हणतील जेवल्यानंतर. पण ह्याला एक कॉन्फिडन्स आहे आता आमच्यात एवढ्या वर्षापासून झालेला आणि बाबांचं पूर्ण एक शिकवलंय आम्हाला की आधी काय करायचं असतं. तो कच्चा माल जेवढा आणून ठेवाल की तो जरी दुसऱ्या दिवशी आपण रिटर्न करू शकतो, पण आज ती जी पहिली टेस्ट देतोय आपण तीच शेवटपर्यंत, अगदी फोटोग्राफर शेवट जेवतात लग्नात कधी ते तो त्यांनाच विचारायचं. आलेल्या पाहुण्यांना मी नाही विचारणार की माझं जेवण कसं वाटलं, पण त्या फोटोग्राफरना आम्ही विचारणार की ते जेवण कसं वाटलं. म्हणजे तो व्यक्ती सगळ्यात शेवट जेवणार असतो किंवा तिकडचा स्टाफ त्यांनी जे अभिप्राय त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर मी माझा रिझल्ट फायनल करणार की मला किती टक्के. आणि ते स्वतः 100 ते 100% त्यांना हवेत. त्यांचे असं नाही की 100%ना 99 मिळाले पाहिजे कॅटरिंग. ना, मला हे सगळं इतकं आज गमतीशीर वाटतंय की मला असं आजपर्यंत समज होता की कॅटरर्स लोक फक्त बिल घेण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी असतात. आज मी पहिल्यांदाच ऐकतोय की एखादा माणूस पहिल्या पंक्तीसाठी जेवढं सजवतो तेवढाच तो शेवटच्या पंक्तीला बसलेल्या माणसाला त्याची चव आणि दर्जा राखावा म्हणून प्रयत्नशील करतो. खरं तर मराठी माणसाला कुठल्याही धंद्यात पैसा कमवायचा असेल तर या सगळ्याचा थोडासा वेगळा प्रश्न आहे. पैसा कमवायचा असेल, समाधान कमवायचं असेल तर कामातलं सातत्य आणि प्रामाणिकता पाहिजे. तुमची काय मत आहेत मराठी माणसाच्या उद्योग, व्यवसाय किंवा धंद्याबद्दल? प्रामाणिकपणा हा प्रत्येक व्यवसाय पाहिजे, नोकरी याच्यात पण तो पाहिजे. कॅटरिंगमध्ये असं आहे ना की आपल्याला पैसा हा मिळतो, पण तो आलेला क्लायंट आहे त्यांनी तो समाधानपूर्वक आपल्याला द्यायला पाहिजे. आणि तीच एक मेहनत असते आपल्याला की जर आम्ही प्रत्येक वेळेला आमची चूक विचारतो क्लायंट्सना, तुम्हाला काय आवडलं ते नाही विचारत, कारण की ते आपल्याला माहिती आहे की त्यांना काय आवडलं. एक गरम जेवण शेवटपर्यंत तीच चव आणि त्यांचे आलेले पाहुणे आहेत हे त्यांनी आम्हाला जर तिथे नेमलेलं आहे ॲज अ कॅटरर तर ती पूर्ण आमची जबाबदारी असते. तर शेवटपर्यंत ती जी गाडी जाईपर्यंत आमची पाण्याची वगैरे सर्व्हिस तिथे चालू असते. कारण की नंतर बाकीच्या ठिकाणी बघतो आम्ही, त्याच्यातनं आम्ही काहीतरी शिकतो. झालं, शेवटची पंगत बसली, आता आपले वेटर वगैरे सगळी घरी, आम्ही ती पार्टी आमचं हॉलचं गेट सोडून गाडीत बसेपर्यंत आम्ही ती सर्व्हिस बघतो, देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच मित्रांनो, एखादा उद्योग, धंदा, व्यवसाय ह्या ज्यावेळी गोष्टी आपण स्वीकारतो ना त्यावेळी त्या रजिस्ट्रेशन पुरत्या, बोर्ड पुरत्या, जाहिराती पुरत्या स्वीकारायच्या नसतात, तर त्या मनापासून स्वीकारायच्या असतात. नाहीतर त्या लग्नाच्या जेवणातल्या
थाळीसारखं होतं. पहिल्यांदा ताटात बसेल तेव्हा 16 आयटम असतात, नंतर मात्र भात भाजी आमटी आणि राहिलं तर लोणचं, एवढाच प्रकार असतात. मग अशा वेळी प्रश्न येतो की हे सगळ्या गोष्टी करतोय त्या का, कशासाठी? कुठलाही उद्योग घ्या, पैशापेक्षा आपण ग्राहकांना जे देतोय ते काय डिलिव्हर करतोय आणि ते डिलिव्हर करताना त्याच्या चेहऱ्यावरनं पसंती जर मला मिळत असेल तर त्या समाधानाचं एक सर्कल पूर्ण होत असतं. उद्योजक बनण्यासाठी हेच सूत्र सगळ्यात मोठं आहे. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतो नितीन आपटे यांच्यासोबत. नितीन, आज तुम्ही व्यावसायिक आहात आणि व्यावसायिकांची ज्यावेळी आपण नाव घेतो ना, तर व्यावसायिक म्हटलं की असं त्याच्यासोबत आलेली विलक्षण स्पर्धा दिसते. म्हणजे एक दुसरा व्यावसायिक तुम्हाला सांगणार नाही की यशाची ही गमक आहे, पण इथं ज्या व्यासपीठावर तुम्ही आता बसलात, जिथं तुमच्याशी संवाद चालला जातो, इथं तीच माणसं येतात जी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आग्रही असतात. मी एकटा नाही तर तूही श्रीमंत झाला पाहिजे या संकल्पनेवर विश्वास असलेल्या माणसांसोबत आपण बोलतो. व्यवसाय संदर्भात, व्यवसायातल्या गुणांसंदर्भात आपण बोललो. सुवर्ण कोकण ही अशी चळवळ आहे की तुमच्यासारखी यशस्वी व्यावसायिकांनी नवीन उद्योजक घडवावेत अशी संकल्पना आहे. तुमच्या संकल्पनेबद्दल काय मत आहे? आम्हाला असंच वाटतं की जे आम्ही आता आमच्या दैनंदिनच्या एवढ्या वर्षापासून बाबांपासून जे आलेले आमच्याकडे, ते आम्ही कोणाला तरी ते परत द्यावं. नवीन नवीन कॅटरर व्हायला पाहिजेत. म्हणजे त्यांना पण ते आम्ही ज्या घडामोडी ज्या अनुभवलेल्या आहेत त्या त्यांना आम्ही हे करू नये असं सांगणं आमचं खूप मोठेपणा. म्हणजे असं वाटतं की त्यांनी ते लगेच आम्हाला काय प्रॅक्टिकली नॉलेज जो आलेला आहे तो आम्ही आधीपासून त्यांना सांगतो की बाबा हे असं नका करू, हे असं केल्याने हा नुकसान होणार. तर ते आतून खूप फरक पडतो. त्यात खूप मजा वाटते की आम्ही कोणाला तरी सांगतोय, कारण की आम्ही जो अनुभवलेला आहे ते आम्ही तिथे सांगितलं तर त्यांच्या ह्याच्यावर तो म्हणजे लगेच तो परिणाम यशस्वीरित्या कन्वर्ट होऊन तुम्हाला तो दिसत असतो. आणि आम्ही जे केलंय, आम्ही जे कधी कधी आम्हाला कोणी नाही तेवढं ज्ञान देऊ शकलं ते आम्हाला पास ऑन करायला खूप आवडेल. नक्कीच. या चळवळीत आणि या चळवळीत चेहऱ्याचं नाव आहे सतीश परब. या माणसाबद्दल आणि त्यांनी ही जी चळवळ चालवली, सुवर्ण कोकणचे एपिसोड असतील, कार्यशाळा असतील, किंवा प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक उद्योजकातला चांगला गुण दाखवून नवीन उद्योजक घडवणे, सतीश परबांच्या कार्याबद्दल काय शुभेच्छा द्याल? नाही, हॅट्स ऑफ त्यांच्याबद्दल. बोलायचं झालं की आम्ही एक जास्त लांब नाही पण एक 3 आठवड्यांपासून आम्ही त्यांना जे भेटतोय, आम्ही कायम बघत असतो की ते जी त्यांची चळवळ आहे ते खूप पुढे जाणार आहेत. खूप म्हणजे त्यांनी स्वतःचं म्हणजे एक असं केलं. आमच्या हॉलमध्ये पण परवा त्यांचा एक प्रोग्राम झाला, तिथे बघितलं तर हे सगळं फक्त बोलत नाहीत, ते देतायत समोर सगळं तसं. तर ही सगळी त्याची जी चळवळ आहे. मला त्या कार्यशाळेसंदर्भात विचारायचं आहे. असं म्हणजे आजपर्यंत असंख्य कार्यक्रम तुम्ही तुमच्या हॉलमध्ये पाहिले असतील. एक हॉलचा ओनर म्हणून ज्यावेळी अशा प्रकारची कार्यशाळा आणि उद्योजक बनण्याच्या उर्मीनं या शहरातली माणसं एकवटतात, तेव्हा नव्या उद्योजकांबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आणि त्या दिवशीचं फिलिंग कसं होतं तुमचं? ज्या दिवशी मी तो प्रोग्राम अटेंड केला, मला ते एक तो साधारण होता की हा असे प्रोग्राम आम्ही नेहमीच बघत असतो. सेमिनार होतात, चर्चा होणार आणि सगळी पब्लिक आपल्या घरी जाणार. पण त्या दिवशीचा जो प्रोग्राम बघितला मी, ते खरंच लोक म्हणत होती तिथून ना की आज आम्ही काहीतरी, बहुतेक सगळीच लोक म्हणत होती की खूप काही आम्हाला मिळालं. म्हणजे ते प्रॅक्टिकली एवढं त्यांच्यासाठी बरं होतं की मला वाटतं हा प्रोग्राम परत परत तिथेच व्हावा आणि आम्ही त्याचा लाभ आम्ही घ्यावा. नक्कीच. म्हणजे तुमचं जसं जेवणाचं आहे, जसं कॅटरर्स आहे की आपल्या आलेल्या वास्तूत, आपल्या आलेल्या भागामध्ये जाताना समाधान घेऊन जावं आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते. मित्र, उद्योग म्हटला, व्यवसाय म्हटला किंवा धंदा म्हटला, एखादी गोष्ट जेव्हा आपण परिश्रमपूर्वक समाधानासाठी करत असतो ना, त्यावेळी त्यातनं मिळणारा फायदा चौपट दुसऱ्यांना असतो आणि त्याच्या 8पट रिटर्न स्वतःला मिळत असतो. फक्त याकडे बघताना तुम्हाला तटस्थपणे बघणंच आवश्यक असतं, कारण तीच श्रीमंती असते अनुभवाची, विचाराची आणि समृद्धपणे जगण्याची. एक छोटासा ब्रेक. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय नितीन आपटे यांच्यासोबत. नितीन, या पुढच्या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार नेमका कसा असणार आहे, काय सांगा? आम्हाला आता असं करायचं आहे की कार्य तर आमच्या हातून खूप झाली आहेत. आता आम्हाला टोटली किती जे गरजू आहेत, म्हणजे ज्यांच्या घरी म्हणजे असं आहे की त्यांना फंक्शन खूप चांगले मोठे करायचे आहेत पण काही कारणाने ते नाही करू शकत, अशा व्यक्तींना आम्ही खूप म्हणजे हे करणार आहोत. आमचं या चॅनल तर्फे हेच सांगणं आहे की ज्यांना पण असं लग्न किंवा साखरपुडे किंवा हे आमचा हॉल आहे कांदिवलीला, तो
त्यांच्या बजेटप्रमाणे लग्न, कारण की आता देवाने एवढं दिलंय आम्हाला ना की आता आम्हाला तेच सांगतो की बस खूप आहे, आता आम्हाला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे. नक्कीच. मी याच्यावर थोडंसं थांबवतो. मित्र, कदाचित हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की अरे बापरे, एक कॅटरर्सवाला डेकोरेटर्सवाला आलाय आणि तो काय सांगणार. मग त्या माणसांना थोडासा या कार्यक्रमाचा उद्देश सांगतो. इथे आलेला माणूस हा व्यवसायाची जाहिरात करायला आलेला नसतो. इथे आलेला माणूस आपण आयुष्यात खूप कमवलंय, आता तुमच्या जगण्यासाठी आम्ही आता हा व्यवसाय करतोय, तुमचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातला एक भाग बनून आम्हाला जगायचा आहे हा विचार द्यायला आलेली माणसं असतात. आपण आज अशा अवस्थेत आहोत, या महानगरात अशा अवस्थेत जगतो आहोत की आपल्याला वाटतं की आता माणुसकी संपली आहे, आता फक्त श्रीमंती ती सुद्धा तुमच्याकडून कोणतरी ओरबाडायला बसलाय, तुमच्या जगण्याचं मूल्य कोणतरी स्वीकारायला बसलाय. या व्यतिरिक्त समोरच्याला माणसाला माणुसकी नाही असं वाटत असतं, पण असं नाहीये. तुम्ही स्वतः चांगले असाल तर समोरचा माणूसही चांगला वागतो. याच सिद्धांतावर येणारी माणसं इथे असतात. नितीन, मी थांबवलं अशासाठीच होतं कारण मी सांगतो की इथे येणारा माणूस हा दुसऱ्यांना द्यायलाच आलेला असतो. म्हणजे लो बजेट असेल, कमी बजेट असेल किंवा आता मी पूर्ण झालोय, ही स्टेज फार नंतर येते आपल्या आयुष्यात. कारण आजपर्यंत लक्षावधी कोट्यावधी स्वीकारलेली माणसंही सांगत नाही आता मला इनफ आहे. हे समाधान असतं ना, ते व्यावसायिक म्हणून मिळणं फार मोठी गोष्ट असतं आणि ते आज बोलण्यात न जाणवते. म्हणून मला हे थांबावं असं वाटलं. एक महत्वाचा प्रश्न, आज कोकणात प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय वाढतोय. मला मुंबईचे असे खूप सारे मित्र म्हणतात आणि बोलतात की आम्हाला आता हॉटेल काढायचं आहे. ऋषी, हे हॉटेल टाकणं, फक्त हॉटेलची वास्तू बांधली, डिझाईन बांधली की संपतं का हॉटेल? अजिबात नाही तसं. जरी वास्तू बांधली तर त्याच्यानंतरची जी सर्व्हिस आहे त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. ते तिथे पर्यटक येणार किती. जर आपल्याला आतून जर काहीतरी कोकणात एक हॉटेल बांधायचं आहे तर ती पूर्ण एक सिस्टम असते त्याची, की नेहमी ती चव तशी पाहिजे, त्याच्यात रूम्स कशा आहेत, त्याच्यात सगळ्या लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तशात असेल तर नक्कीच तिकडे भरभराटी होणार आहे. नक्कीच. कोकणातल्या माणसाची स्वतःची एक ओळख असते आणि व्यवसायात उतरला की त्या ओळखीचा ब्रँड होणं गरजेचं असतं. हा ब्रँड झाला की तुमच्यापर्यंत असते. या कार्यक्रमाचा शेवट करताना आणि सगळी या सगळ्याचा समप करताना मला विचारावंसं वाटतं, मुंबईत राहून आज तरुण 30 ते 40 हजाराचे जॉब करतायत. अशा सगळ्या माणसांनी स्वतःहून उद्योगी होण्याची गरज आहे. काय सल्ला द्याल मुंबईकर तरुणाला? नाही, खूप गरज आहे. कारण की जरी 30-40 हजार जरी त्यांना महिना मिळत असेल, त्यांनी फक्त थोडीशी डेअरिंग करावी, थोडंसं आपला आत्मविश्वास जागा करावा. या बिझनेसमध्ये किंवा कुठच्याही क्षेत्रात खूप पैसा आहे, पण त्यांनी ते स्वतःला आधीच हे असतं की नाही, मी जर नोकरी सोडली तर ते पूर्वीचे 6 महिने मी काय करणार. पण असं काही नसतं. अक्षरशः दुसऱ्या दिवशीपासून ते करू शकतात आणि नक्कीच त्याच्याहून 3 पट पैसा कमवू शकतात आणि तो समाधानाचा मिळेल त्यांना. हेच सांगणं आहे माझं सगळ्यांना. नक्कीच. या सगळ्या चळवळीला सतीश परब, सुवर्ण कोकण आणि त्यांच्या शिलेदारांना काय शुभेच्छा द्याल? माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना, कारण की मी बघितलं अशी व्यक्ती कमी असते. आता आमच्या जीवनात ते 3च आठवडे झाले मला त्यांना भेटून, पण रोज मला असं वाटतं त्यांना भेटावं, कारण की ते एक समाजासाठी एवढं करतायत ना की कोकणात आज जवळजवळ कोणीच माणसं असं नाही. छोटे छोटे बिझनेसमध्ये त्यांनी कसं लोकांनी काय करावं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे प्रत्येक वेळेला. नक्कीच. आणि असंच पुढे जावं हीच माझी इच्छा आहे. नक्कीच. मित्र, नितीन आगटे खरं तर म्हणायला गेलं तर मुंबईच्या आवाका पाहता एक छोटा व्यावसायिक, पण मी या सगळ्या मुलाखतीनंतर म्हणेल की खूप श्रीमंत मनाचा आणि दुसऱ्यांना वाटणारा दानशूर असा व्यावसायिक असतं. खरं तर पैशाचे व्यवहार पाहताना, मुंबईची आर्थिक गणितं सांभाळताना आपली चव, दर्जा, नाव राखत जे व्यावसायिक खऱ्या अर्थानं पुढे जात आहेत त्याच पंक्तीत अभिमानानं अगदी पहिल्या पंक्तीत बसवावं असं कॅटरर्सच्या भाषेतलं हे नाव आहे. अशा सगळ्या तमाम मराठी व्यावसायिकांना मानाचा मुजरा. आणि नितीन, आज तुम्ही त्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्या आयुष्यात जरी ते छोटं असतं तरी जगण्यापासून किती उधळावं हे तुमच्याकडनं शिकलं. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.